यावेळी षटक क्रमांक 4 घेऊन आलाय गोलंदाज मच्छिंद्र आलाय आणि सामोरे जाईल मनीष फलंदाज. ज्या मनीषनं मागच्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती तो मनीष पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज झालाय. मच्छिंद्र आपल्या षटकाकडे पुढील चेंडू राईट राऊंड विकेटचा मारा करतील मनीष या फलंदाजासाठी या मॅच मध्ये. मच्छिंद्र राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेस चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर निघतो. या सिटीचं वाईट पंचदुनिया समांतर करतील. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडेल धावफलकावर. यावेळेस आपण बघितलं खराब चेंडू टाकला या गोलंदाजानं. या ओव्हर मध्ये एकंदरीत एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 29 धावा. पुन्हा एकदा मच्छिंद्र आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. यावेळेस खोलवर डब्याचा चेंडू होता. मिडविकेट मध्ये चेंडूला टर्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होईल. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न देखील झालाय. तोपर्यंत एकच धाव मिळेल मनीषा फलंदाजाला. या एका धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 30 या आकड्यावर. नक्कीच आता मात्र धावसंख्या थांबली आहे खारबाव संघाची. आपण बघितलं मनोज यांनी चांगली फलंदाजी केली. तदनंतर मनोज बाद झाल्यानंतर यावेळेस मात्र धावा देखील थांबल्यात या मॅच मध्ये. पुन्हा एकदा मच्छिंद्र आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. यावेळेस बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट क्षेत्रामध्ये झेल सोडलाय. खराब क्षेत्ररक्षण झालंय. संधी निर्माण झाली होती गडी बाद करण्याची परंतु क्षेत्ररक्षण खराब झालंय. तोपर्यंत एक धाव मिळेल या फलंदाजाला. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकलाय. धावफलक धावा 1 धावा. पुन्हा एकदा मच्छिंद्र आपल्या षटकाकडे पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. मनीषला देखील या ठिकाणी मोठे फटके बांधण्याची संधी दिली नाही या गोलंदाजानं आतापर्यंत. यावेळेस बेगीत करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडूने पडल्यानंतर वेध मात्र घेतला रक्षकाचा. यावेळेस मात्र चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय हा गोलंदाज. आपण बघितलं सुरुवातीपासूनच राऊंड विकेटचा मारा करतोय. नॅशनल कोण देखील मिळालाय या गोलंदाजाला आतापर्यंत या ओव्हर मध्ये. आणि डू फॅक्टर देखील झालाय तर नक्की त्याचा फायदा देखील घेतला या गोलंदाजानं आतापर्यंत या ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा मच्छिंद्र आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. यावेळेस बॅकफुटवर जाऊन पूल केला. यावेळेस फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली येतोय की काय. तोपर्यंत 2च धावा मिळतील या खेळाडूला. नक्कीच टायमिंग साधलं नव्हतं. एलिमिनेशन झालं नव्हतं. चेंडू हवेत वावरला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला देखील नव्हता. तोपर्यंत 2 धावा मिळतील मनीषा फलंदाजाला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 33 धावा. पुन्हा एकदा मच्छिंद्र आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. मनीष साडी याने मागच्या मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी केली होती परंतु या मॅच मध्ये देखील मोठे फटके मारावे लागतील या खेळाडूला आपल्या टीम साठी. मच्छिंद्र पुन्हा यावेळेस स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षण करून चेंडूची फेकी खराब राहिले. तोपर्यंत 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील या चेंडूवर. या 2 धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरकलाय. धावफलकात धावा होतील त्या 35 धावा. पुन्हा एकदा मच्छिंद्र आपल्या षटकाकडे पुढील चेंडू. सातत्याने चांगली गोलंदाजी राहिले या मॅच मध्ये. फक्त संजय मात्र या गोलंदाजावर आक्रमण केलं होतं. त्यानंतर गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी राहिले भादवड संघाची आतापर्यंत या मॅच मध्ये विचार केला तर. पुन्हा एकदा मच्छिंद्र आपल्या षटकाकडे पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करेल मनीष शिवारी या फलंदाजांना. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू येईल. चांगलं क्षेत्ररक्षण करेल. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आणि यावेळेस मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद देखील झालाय. तर 2 धावा मिळतील.
आता प्रथम फलंदाजी करत असताना श्री कालिका माता खारबाव संघाची धावसंख्या झाली आहे ती 37 धावा आणि 38 धावांचं आव्हान ठेवलंय ते भांडवड संघासमोर. तर आपण बघितलं पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 37 धावा केल्या होत्या खारबाव संघानं आणि 38 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे भांडवड संघासमोर. नक्कीच या स्पर्धेला देखील व्हॉइस ऑफ ठाणे ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीकजी भावे सर यांनी देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच समालोचक पॅनलला देखील या ठिकाणी समालोचन करणारे संदेशजी वखारे निशाम पाटील असतील दोघांना देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच गवळी सरांची देखील उणीव भासते आम्हाला आज समालोचन करत असताना. नेहमी सातत्यपूर्ण त्यांचं मार्गदर्शन देखील राहिलंय समालोचन करत असताना. तर की सिद्दीकजी भावे सरांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच समालोचक पॅनलला देखील शुभेच्छा दिलेल्या. धन्यवाद सिद्दीकजी भावे सर. निश्चितच आपण जर विचार केला तर तालुका क्रिकेटमध्ये जेवढेही मेगा इव्हेंट्स होतात त्या मेगा इव्हेंट्स मध्ये सिद्दीक बाबाई सर आणि डॉक्टर गवळी सरांचा आवाज नसेल तर ती स्पर्धा अपुरी मानली जाते. निश्चितच बाबाई सरांचा विचार केला तर तब्बल 27 वर्ष समालोचनाच्या माध्यमातून त्यांना आपण ऐकत आलो आहोत. तर त्यांच्या माध्यमातून निश्चितच या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबाई सर. तर नक्कीच आपण बघितलं प्रथम फलंदाजी करत असताना 37 धावा केल्या होत्या खारबाव संघानं आणि 38 धावांचं आव्हान ठेवलंय भांडवड संघासमोर. येणाऱ्या पुढील 2 षटकांसाठी मी आमंत्रित करतोय भिन्नार गावातील बुलंद आवाज एक चांगले समालोचक. आजच्या दिवसामध्ये देखील त्यांचा आपण या ठिकाणी आवाज ऐकलाय. चांगलं समालोचन देखील केलंय. आजच्या रजनीमध्ये देखील त्यांनी खूप चांगलं योगदान देखील राहिलंय समालोचन करत असताना. तर यापुढील समालोचन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय संदेशजी वखारे यांना. अनेक अनेक धन्यवाद निशांत पाटील. तर पहिल्या 4 षटकांचा खेळ आपण या ठिकाणी पाहिला. पहिला डाव समाप्त झाला. श्री कालिका माता खारबाव या संघाच्या माध्यमातून 37 धावा धावफलकावर लावल्या गेल्या. 38 धावांचं लक्ष्य आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल गावदेवी भादवड या संघाच्या माध्यमातून. मात्र निश्चितच चांगली फलंदाजी या संघामध्ये देखील आहे. मात्र त्या उलट आपण 40+ क्रिकेटचा विचार केला तर टॉप संघ आहे श्री कालिका माता खारबावा संघ. नुकताच जो गोवा दौरा झाला त्या चषकावर देखील या संघाने नाव कोरलं होतं. तर अतिशय सुरेख फलंदाजी सुरेख गोलंदाजी या संघामध्ये आहे. तर पाहूया 38 धावांचा लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे करेल गावदेवी भादवड हा संघ. तर प्रल्हाद आणि संतोषी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
भादवड संघाच्या माध्यमातून सलामीवर आहेत, तर कालिका माता खारबाव या संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज महेंद्र पाटील. पहिला चेंडू आपण पाहतोय, अतिशय सुरेख चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नव्हता, चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. तर प्रल्हाद निश्चितच एक चांगला फलंदाज आहे, वारंवार चांगली फलंदाजी त्याच्या बॅट मधून आपण पाहत आलो आहे. मात्र या सामन्याच्या माध्यमातून देखील चांगल्या आशा अपेक्षा असतील संघाच्या संघनायकाला. निश्चितच त्याचबरोबर भादवड संघाला प्रल्हाद संघनायक आहे. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण, एकापेक्षा अधिक काही एक नसणार आहे. तर आज आपण निश्चितच विचार केला तर सर्व सामने रंगतमय अवस्थेत आपल्याला पाहायला मिळाले. तर या सामन्याच्या माध्यमातून देखील एक चांगला सामना प्रेक्षकांमध्ये पोहोचेल यात मात्र काही शंका नाहीये. मात्र ज्या वेळेस बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, त्यावेळेस मात्र चांगले सामने पाहायला मिळतात. महेंद्र गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय की वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. त्याचं कारण म्हणजे डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस मात्र हुक केलाय, फटका चांगला आहे, जाईल सीमारेषा पार, गुड शॉट, चौकार. तर एक अनपेक्षित उचली घेणारा चेंडू होता, त्या चेंडूवर मात्र हुकचा फटका पाहायला मिळाला. स्टाईल ऑफ रोहित शर्मा, चौकार झाला होता. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरावर आदळलाय. मात्र त्या दरम्यान मुभा आहे की एक धाव पूर्ण केली जाईल. लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते. 38 धावांचा पाठलाग करतोय गावदेवी भादवड संघ. मात्र पहिलं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय की धावसंख्या धावफलकावर झाली आहे 6. तर महेंद्र पाटील एक चांगला गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी आपण पाहत आलो आहे. मात्र ब्रेक थ्रूची आवश्यकता असेल या ठिकाणावर ना. श्री कालिका माता खारबाव या संघासाठी षटकातील पुढील चेंडू. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू केलाय, फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. पहिला गडी बाद होतोय प्रल्हाद नाईक. डीजे मास्टर अतिशय सुरेख संगीत डीजे तेजस प्रोप्रायटर रोशन पाटील यांच्या माध्यमातून आपण ऐकतोय. तर आपण पाहतोय पहिला गडी बाद झालाय. प्रल्हादाच्या रूपाने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय लक्ष्मण. पाहूया लक्ष्मण कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. मात्र मागच्या सामन्याचा हेरो यावेळेस ठरलाय झेरो. प्रल्हाद नाईक बाद झाला.
यावेळेस चेंडू हवेत आहे, यष्टी रक्षक जेल खाली, जेलच्या स्वरूपात बॅक टू बॅक दुसरा गडी बाद लक्ष्मण. आमचा राजू दादा एकच वादा, आमचा राजू दादा. डीजे मास्टर एकच वादा राजू दादा. निश्चितच अवघ्या महाराष्ट्राला वेड लावून सोडले या गाण्याने. तोच गाणं मात्र वाजवलं गेलं डीजे मास्टरच्या माध्यमातून. तर बॅक टू बॅक दुसरा गडी बाद झालाय. आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कैलास जादूगर येतोय. तर पहिले षटक समाप्त झाल्यानंतर 6 धावा धावफलकर आहेत, 2 गडी बाद झालेले आपण पाहतोय. निश्चितच मी उल्लेख केला होता की ब्रेक थ्रू ची आवश्यकता आहे आणि निश्चितच ब्रेक थ्रू मिळवून दिला आपल्या संघासाठी गोलंदाज महेंद्र याने. आणि त्यानंतर मात्र त्वरितच लक्ष्मण या फलंदाजाला डक 0 धावसंख्येवर बाद करण्यात यश दाखवलं. तर बॅक टू बॅक 2 गडी बाद झाले होते. आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय. गोलंदाज श्याम येतोय. तर पाहूया श्याम कशा प्रकारे गोलंदाजी करेल. तर आता मात्र कैलास जो नौका फलंदाज आहे, स्ट्राईक एंडला आपण पाहतोय त्याची साथ निश्चितच निभावेल सलामीवीर संतोष, ज्याच्या बॅट मधून आपण एक चौकार पाहिला आहे. वैयक्तिक 4 या धावसंख्येवर खेळतोय. तर संतोषानं कैलास यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी असेल. निश्चितच ती जिम्मेदारी पार पाडली जाते का पाहूया. गोलंदाज श्याम, षटकातील पहिला चेंडू. यावेळेस हा पहिला चेंडू बॉलर ब्रेक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतोय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. तर निश्चितच अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण करणं थोडं कठीण असते, कारण ज्या वेळेस रनअप घेऊन गोलंदाज येतोय, चेंडू टाकला जातोय आणि त्यानंतर त्वरितच क्विकली असं क्षेत्ररक्षण करणं फार अवघड असते. मात्र ते क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं श्याम याच्या माध्यमातून. यावेळेस चेंडूवर प्रहार झालाय, ताकदीचा पुरेपूर वापर, चेंडू करतोय हवाई सफर, 6 धावा मिळतील. षटकार. माझे कबीरा माऊलीचा दर्शन घरवाल का. श्याम पुन्हा एकदा बोलतोय. तर यावेळेस आपण पाहतोय बेट केलं जात आहे. फलंदाज झाला, चेंडू निर्धाव निघून गेलाय. तर निश्चितच आपण पाहतोय की थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं केलं जात आहे आणि अजूनही काही नाही तर भरपूर लोक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. निश्चितच युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत, तर माझे प्रेक्षक राजा आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपला हार्दिक स्वागत आहे. लो फुलटा चेंडू होता, चांगला फटका पाहायला मिळतोय. मात्र लॉंग ऑफ सीमारेषेलगत राजू क्षेत्ररक्षण करतोय. त्या दरम्यान सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा त्या ठिकाणी पळून काढल्या गेल्यात. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकार पाहायला मिळतात. मात्र 1 शॉटचा इशारा येतोय. निश्चितच एकच धाव असेल या चेंडूवर, तर 13 धावा धावफलकार. तर 1 शॉटचा इशारा मैदानाच्या आतमधून पाहायला मिळाला. श्याम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मिस टाइम फटका आहे, चेंडू हवेत, मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर पडतोय. पहिल्या टप्प्यावर क्षेत्ररक्षण, त्यानंतर फेकी होते, परंतु अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण झाल्या आहेत.
प्रशंसा करावी लागेल ज्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय संतोष आणि कैलाश या दोन फलंदाजांच्या मध्ये निश्चितच जणू काही रेग्युलर क्रिकेट मधील खेळाडूंना देखील लाजवेल अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. श्याम पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, तर अजित कारभारी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत कारभार या संघाला. धन्यवाद अजित कारभारी. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळला होता. निश्चितच त्या दरम्यान मुभा होती की एक धाव पूर्ण केली जाईल. लेग पॅचच्या स्वरूपात एक धाव आली, तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 16. आता मात्र अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी यस राहुल तांगडी 22 धावा बनवाव्या लागतील गावदेवी भादवड या संघाला. तर पाहूया या 12 चेंडू मध्ये या 22 धावा रोखल्या जातील का श्री कालिका माता खारबाव या संघाच्या माध्यमातून, की त्या उलट या 22 धावा काढून गावदेवी भादवड हा संघ विजय होईल. कोणाची होईल हार आणि कोणाचा होईल जय जयकार, आपण पुन्हा एकदा ऐकूया माझे परम मित्र निशांत पाटील याच्या आवाजाने. यस, ओव्हर टू द निशांत पाटील. धन्यवाद संदेशजी वखारे. तर बघितलं आपण खूप चांगली गोलंदाजी देखील राहिलाय कारभाव संघाची. एकंदरीत आपण बघितलं धावफलकावर आव्हान ठेवलं होतं, 38 धावांचं आव्हान ठेवलं होतं. गावदेवी भादवड संघासमोर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या खेळानंतर गावदेवी भादवड संघाची 38 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना धावफलकावर धावा झाले, त्या 2 बाद 16 धावा. तर नक्कीच येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता असेल हा मॅच जिंकण्यासाठी गावदेवी भादवड संघाला. चांगली फलंदाजी करावी लागेल या 2 षटकामध्ये तर हा सामना जिंकायचा असेल तर. षटक क्रमांक 30 घेऊन आलाय गोलंदाज बजरंग आलाय. स्वतः कर्णधार आहे संघाचा, तर कर्णधारांमध्ये स्वतःवर विश्वास दाखवलाय आता मात्र या मॅच मध्ये. बजरंग आपल्या षटकातील पुढील चेंडू राईट आर्म ऑर्धोकेटचा मारा करेल. यावेळेस फलंदाज कैलास साडी. बजरंग राईट आर्म ऑर्धोकेटचा मारा कैलास साडी. यावेळेस फुलटो चेंडू होता, स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूची फेकी करेल, तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी देखील मिळाली होती. चेंडूची फेकी मात्र चांगली झाली होती. यष्टीरक्षकाला चेंडू गॅदर करता आला नव्हता, तोपर्यंत 2 धावा मिळतील या खेळाडूला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 2 बाद 18 धावा. नक्कीच पुन्हा एकदा बजरंग आपल्या षटकाकडे पुढील चेंडू सामोरे जाईल फलंदाज कैलास. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी राहिली खारबाव संघाची या मॅच मध्ये. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक मनोज त्या ठिकाणी आहे, झेल घेण्याचा प्रयत्न देखील झाला होता. नक्कीच चांगला एफर्ट्स लावला या क्षेत्ररक्षकानं. तर एक नक्कीच एफर्ट्स लावला, कमाल दाखवली आणि आपल्या संघासाठी काही धावा देखील वाचवल्या त्या ठिकाणी. मनोज या क्षेत्ररक्षकानं नक्कीच कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं एकंदरीत या मॅच मध्ये. तर नक्कीच त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, आपल्या संघासाठी धावा देखील वाचवलं त्या क्षेत्ररक्षकानं. तर नक्कीच क्रिकेटमध्ये एफर्ट्स लावणं चांगलं असतं प्रत्येक टीमसाठी आणि या खेळाडूने देखील एफर्ट्स लावला होता आपल्या संघासाठी आणि काही धावा देखील वाचवल्यात त्या बॉलवर.
मनोज म्हात्रे त्या ठिकाणी शतरक्षक होते, फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी देखील त्यांनी केली होती. यावेळेस शतरक्षण करत असताना काही चांगली कामगिरी करत आहेत आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बजरंग आपल्या षटकाली पुढील चेंडू सामोरे जाईल. यावेळेस फलंदाज संतोष. यावेळेस शफल क्रॉस झाले होते, बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, शतरक्षक मात्र चेंडू खाली येत नाहीये. तोपर्यंत 2 धावा मिळतील संतोषच्या फलंदाजाला. तर नक्की झेल घेण्याचा प्रयत्न देखील झाला नव्हता. त्या ठिकाणी आपण बघितलं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक होते, तर प्रयत्न देखील झाला नव्हता यावेळेस या शतरक्षकात. तोपर्यंत 2 धावा मिळतील या खेळाडूला. या 2 धावेनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 21 या आकड्यावर. मात्र निश्चितच निशांत पाटील एकेरी दुहेरी धावांमध्ये काही एक घडणार नाहीये. ज्या प्रकारचं लक्ष शेष आहे ते लक्षात घेता बिगिट मोठे फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा बजरंग आपल्या षटकाली पुढील चेंडू संतोष सानी. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न चाललाय, जेल देखील उडाली होती, संधी निर्माण झाली होती, चुकी केली यष्टरक्षकानं. तोपर्यंत 1 धाव. तर नक्कीच अशा मॅच मध्ये हाफ चान्सला फुल मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं होतं, परंतु या वेळेस यष्टरक्षकानं चुकी केलाय आणि झेल देखील सोडलाय या मॅच मध्ये. निश्चितच टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता एक जवळजवळ साधा झेल होता, मात्र पूर्णपणे झोकून दिलं होतं यष्टिरक्षकाने स्वतःला. मात्र कुछ अच्छा करने से डाग लगते तो डाग अच्छे है. तर मात्र हा झेल त्या ठिकाणी सुटलाय. आपण पाहतोय महेंद्र पाटील याच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा बजरंग आपल्या षटकाली पुढील चेंडू कैलास साडी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे, कोणत्या प्रकारे मोठे फटके मारण्यास ती मुभा देखील दिली नाही. धावफलकावर धावा झालेत त्या 22 धावा. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे ते गावदेवी भांडवड संघाला. बजरंग पुन्हा एकदा यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झालाय. तर खराब शॉट सिलेक्शन मित्र म्हणून चेंडूच्या रेषेमध्ये हा खेळाडू नव्हता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि काही चांगल्या चेंडूची समाप्ती देखील केली यावेळेस या गोलंदाजानं. निश्चितच मात्र या ठिकाणावर प्रत्येक निर्धाव चेंडू गावदेवी भादवड या संघावर दबाव निर्माण करेल यात मात्र काही शंका नाहीये. पुन्हा एकदा बजरंग आपल्या षटकाली पुढील चेंडू कैलास साडी. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय. खराब क्रिकेट खेळतोय, वारंवार सातत्याने खराब क्रिकेट खेळतोय या ठिकाणी कैलास. आपण बघितलं ऑफ स्टंपवर चेंडू पिच झाला होता, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न देखील झाला होता. सरळ बॅटने खेळले असते तर नक्की धावा देखील मिळाल्या असत्या चेंडूवर, परंतु शॉर्ट सिलेक्शन अतिशय खराब होतोय या चेंडूवर या फलंदाजाचं. निश्चितच आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. निशांत पाटील मी तर या ठिकाणावर एवढंच म्हणेन की मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं, लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. तर प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल या ठिकाणावर ना, कारण जिथे प्रयत्नांची उडी मोठी असते त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतो. समीकरण बदलले 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. तसेच भादवड संघाला शुभेच्छा आलेल्या श्रीनाथ म्हात्रे भादवड आणि गावदेवी भादवड संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद श्रीनाथ म्हात्रे. तर नक्कीच आता मात्र समीकरण बदलले 6 चेंडू आणि 16 धावा. तर मी तर म्हणेन कधी हारलं पाहिजे तर कधी जिंकलं पाहिजे. जीवन आहे, खेळ आहे आणि तो खेळलंच पाहिजे. यावेळेस मात्र या 2 टीमने चांगला खेळ देखील साकारलाय आतापर्यंत या मॅच मध्ये. एका बाजूला आपण पाहतोय भादवड संघ तर एका बाजूला खारबाव संघ. राजू आपल्या षटकाली पुढील चेंडू संतोष साडी. उलटा चेंडूला भिरकावून दिलाय मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक मनोज म्हात्रे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करे, चेंडूची फेकी करे, धावचेची संधी निर्माण झाली असती परंतु फलंदाजाला यष्टिरक्षकाला चेंडू गॅदर देखील करता आला नव्हता. तर नक्कीच भीमर चेंडू हाताळला यावेळेस या गोलंदाजानं. तर नक्कीच आपण बघितलं शरीर भेदी चेंडू टाकलाय या गोलंदाजानं. पुन्हा तशा प्रकारे चेंडू टाकला तर नक्कीच पंचांनी देखील ताकीद केलंय की तू पुन्हा असा चेंडू टाकला तू या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी टाकू शकणार नाही अशी ताकीद देखील पंचांनी दिले या गोलंदाजाला आणि फ्रीट असेल. निश्चितच ज्या प्रकारचा चेंडू होता त्या प्रकारचा समाचार मात्र घेता आला नाहीये. फलंदाज संतोष याला फुलटॉस चेंडू
मात्र 2च धावा त्या चेंडूवर आल्या. 91 ची धाव, 3 धावा आल्या. 6 चेंडू आणि 13 धावा. राजू पुन्हा एकदा यावेळेस खोलवट टप्प्याचा चेंडू होता. वाईट वॉकर टाकण्याचा प्रयत्न झाला. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण होईल. 2 धाव घेण्याची संधी निर्माण झाली. 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आतापर्यंत संतोष आणि कैलास या 2 फलंदाजामध्ये. समीकरण आता मात्र बदललंय. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल या टीमला हा सामना जिंकण्यासाठी. बघितलं राजीवने पहिला चेंडू खराब टाकला होता, तदनंतर यावेळेस मात्र चांगला चेंडू टाकलाय. तर नक्कीच मानसिक दडपण होतं भादवड संघावर, तो थोडा कमी झालाय आतापर्यंत या मॅच मध्ये, या ओव्हर मध्ये देखील. पुन्हा एकदा राजू आपल्या षटकाने पुढील चेंडू. संतोष साडी राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. यावेळेस फटका चांगला आहे आणि यावेळेस मात्र चेंडू जाईल मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. सरळ 7 धावांसाठी. तर अतिशय महत्वपूर्ण षटकार या ठिकाणी पाहतोय. आलाय षटकार कोणत्या क्षणी, तर अतिशय महत्वाच्या क्षणी या ठिकाणी संतोषाच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय. तर चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला. तर आता मात्र विजयाचं समीकरण जर पाहायचं झालं तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. तर नक्कीच आपण बघितलं पहिला चेंडू भीमर टाकला, तदनंतर मानसिक दडपण होतं ते भादवड संघाचं कमी झालं. यावेळेस आपण बघितलं मोठा फटका देखील आलाय. फलंदाज संतोषाच्या बॅट मधून एक चांगला फटका देखील आलाय आपल्या टीमसाठी. निश्चितच मी करू शकतोय हे या ठिकाणी दाखवून देतोय. संतोष क्षमता आहे, क्षमतेवर कोणत्या प्रकारचा प्रश्नचिन्ह नाहीये. आता मात्र जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 4 चेंडू आणि 5 धाव्यांची. यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल राजू याला. नक्कीच आपण असं वाटलं होतं सहजपणे कमबॅक करेल खारबाव संघ, परंतु काय चांगला फटका मारलाय. एका षटकारानं सामन्याला कलाटणी देखील आले या मॅच मध्ये. चांगला फटका मारला होता संतोषा फलंदाजांना आतापर्यंत या ओव्हर मध्ये देखील. या फटक्याच्या माध्यमातून निश्चितच विचार करावा लागेल त्या ठिकाणी. खारबाव संघाला विचार करणं भाग पाडलाय, वेळ घेणं भाग पाडलाय संतोष या फलंदाजाने. तर पाहूया 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 5 धावा बनवायच्या आहेत. राजू आपल्या षटकाने पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करे. संतोष साडी यावेळेस मात्र लाईन भरकटलाय. मानसिक दबाव देखील दिसतोय. शरीरापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न देखील झालाय. वेगामध्ये वाढ देण्याचा देखील प्रयत्न झालाय. लाईन भरकटला. या सिटीचं वाईट पंच दुनिया समांतर करतील. अवांतरच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडेल धावफलकावर. पूर्णपणे सहमत आहे तुझ्याशी. सायकोलॉजिकल प्रेशर पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा यावेळेस खोलवा टप्प्याचा चेंडू सन्मान केलाय. पॉईंट क्षेत्रामध्ये ढकलून काढलाय. एक धाव मिळेल. दुसरी धाव घेण्यासाठी दडपण देखील टाकलाय आणि 2 धावा पूर्ण केल्या जातील. तर खराब क्रिकेट खेळलं गेलं. आता मात्र खारबाव संघाचा आपण विचार केला तर या ओव्हर मध्ये सातत्याने चुका होताना दिसतात. बघितलं 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता असेल हा सामना. निशांत पाटील सामना होता कुठे आणि आता मात्र आपण सामना पाहतोय कुठे. एक षटकार आणि त्या षटकाराच्या मदतीने पूर्णपणे रंगरूप बदलून टाकलंय या सामन्याचं. तर नक्कीच क्रिकेटमध्ये अनिश्चितता ठासून भरलंय. अनिश्चितता हा क्रिकेट खेळ आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणं चुकीचं ठरेल या क्रिकेटमध्ये. आणि बघितलं आपण यावेळेस पारड जड होतो खारबाव संघाचा, परंतु एक षटकारानं कमबॅक केले भादवड संघानं. यावेळेस चांगला चेंडू आहे, तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून देखील काढलाय. एकच धाव मिळेल या फलंदाजाला. एका धावेनं धावा होतील त्या 37 धावा. स्कोर लेवल झालेला आहे. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता असेल. निश्चितच जाणं ती एक धाव काढणं अनिवार्य ठरेल कारण चेसिंग कंपल्सरी आहे.
तर पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. पूर्णपणे सहमत आहे समीर या माफ करा निशांत पाटील तुझ्याशी. एक असा अनिश्चिततेचा खेळ ज्याच्या पुढे प्रेडिक्शन फेल. पुन्हा एकदा राजू आपल्या षटकाकडे पुढील चेंडू 2 चेंडूने एका धावेची आवश्यकता असेल पहिल्या साठी. यावेळेस आपण बघितलं आणि यावेळेस मात्र गावदेवी भादवड संघ विजय संपादन करते. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी भादवड संघ आणि हार्ड लक खारबाव संघ, हार्ड लक मनोज म्हात्रे, हार्ड लक उमेश कारभारी. आपण खूप चांगला खेळ देखील केलात परंतु शेवटच्या सामन्यामध्ये आपला खेळ थोडा कमी राहिलाय. एक चांगला परफॉर्मन्स देखील दाखवलाय तुम्ही या स्पर्धेमध्ये. तर नक्की शुभेच्छा देखील असेल तुमच्या टीमला. तर त्वरितच आपण सामन्याच्या सामनावीराच्या पुरस्काराकडे बोलतोय. मॅन ऑफ द मॅच त्याच्या बॅट मधून आपल्या संघासाठी 20 धावा अर्थातच 20 धावांची एक चांगली खेळी आवश्यक असताना मात्र आपण पाहिली तो फलंदाज आहे संतोष. तर संतोष आपण मॅन ऑफ द मॅच व्यासपीठावर यायचं आहे. तर चला संतोष आपण मॅन ऑफ द मॅच साठी पुढे यायचं आहे. संतोष विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅच साठी पुढे यायचं आहे. तर मंचावर उपस्थित हनुमानजी देवलीकर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. तर मंचावर उपस्थित हनुमानजी देवलीकर साहेब आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देऊन संतोष या सन्मानित करायचं आहे. अतिशय महत्वपूर्ण इनिंग आपल्या संघासाठी खेळली गेली होती. संतोषाच्या बॅट मधून आपण 20 धावा पाहिल्या होत्या.